नावं वाचून दाखवली, साकोलीमध्ये आहे, कर्जत जामखेडमध्ये आहे. आशिष शेलारांचं म्हणणं बरोबर आहे. कामठीमध्येही अनेक 75 बूथ आमच्याकडे असे आहेत जे मुस्लिम परिवाराचे आहेत. त्यामध्येही 4-4 5-5 6-6 दुबार मतदार आहे. यापूर्वीच आम्ही निवडणूक आयोगाला सांगितलं की जे ऍडिशन झाले आहे पण डिलिशन होत नाहीये, आणि ऍडिशन 1 2 3 4 ठिकाणी जिथे इथे जो व्यक्ती राहायला गेला तिथे इथे ऍडिशन होत गेले पण डिलिशन मात्र झाले नाही. त्यामुळं कामठी असेल, मालेगाव असेल, अशा ठिकाणी परवा सिल्लोड मध्ये 800 नावं दुबार आहेत. सिल्लोड मध्ये, मालेगाव मध्ये जवळपास 1300 नावं दुबार आहेत. कामठीमध्ये जवळपास 8000 नावं तिबार आहेत. त्यामुळं जवळपास या राज्यामध्ये सर्वच ठिकाणी दुबार तिबार नावं आले आहेत, कारण ऍडिशन झाल्या, डिलिशन झाले नाहीये. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी याबद्दल हायकोर्टमध्ये केस केली होती आणि हायकोर्टमध्ये आम्ही मागणी केली होती की डिलिशन करा जे दुबार नाव आहे, आणि दुबार नावं हे काढण्याकरता आमचाही प्रयत्न होता. पण जेव्हा 31 खासदार जिंकले महाविकास आघाडीचे, ती लोकसभेची यादी आणि तीच लोकसभेची यादी विधानसभेत आली. मग लोकसभेच्या यादीवर उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीने 31 सीट लढल्या आणि त्या जिंकल्या. त्यांचा परभणीचा खासदार निवडून आला, नाशिकचा खासदार निवडून आला. त्यांचे खासदार ज्या यादीवर निवडून आले त्या यादीवर ते आक्षेप घेत आहेत. आणि विधानसभेची नवीन यादी नाही आहे. लोकसभेमध्ये जी यादी निवडणूक आयोगाने त्या निवडणुकीला वापरली लोकसभेच्या, तीच यादी विधानसभेला आहे. आणि तीच यादी आता नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद मध्ये येते आहे. तरी आयोगाने त्यांना ऑब्जेक्शन घेण्याकरता वेळ ठेवलेली आहे, प्रभागामध्ये, जिल्हा परिषद गटामध्ये आणि नगरपालिका गटामध्ये. आणि त्यामुळं निवडणूक हरण्यापूर्वीच हरलेल्या मानसिकतेमध्ये उद्या निवडणूक हरल्यावर कारण शोधताय उद्धव ठाकरे. कारण जर आज कारण शोधलं नाही तर उद्या हे विचारतील लोक, तुम्ही युती केली म्हणजे राजजी आणि उद्धवजी एक आले तरी हरले, राजजी उद्धवजी एक आले तरी हरले. आणि मग कार्यकर्त्याला काय सांगायचं, मतदाराला काय सांगायचं, आपली लिडरशिप कशी प्रूव्ह करायची, आपल्या लिडरशिपला डाग कसा लागणार नाही, याकरता केलेलं हे केविलवारा प्रयत्न आहे.